दिले होते, आम्ही ते वचन दिलं होतं ते पूर्ण करू. त्यासाठी तुम्हाला सांगतो, भलाही आमचा अध्यक्ष नसणार तरी पण आम्ही सर्वांना उद्धव साहेब म्हणजे मुद्दे आम्ही बोललो होतो, जास्तीत जास्त पूर्ण सोडवण्याचे आम्ही प्रयत्न. जे महाराष्ट्र नगर परिषद गडचंदूरची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला गडचंदूर शहरातील जनतेने भरभरून प्रेम दिलं. या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आज तुमच्या सर्व पत्रकार बंधूंना आम्ही ते बोलवलं होतं आणि या माध्यमातून आम्ही जनतेला खूप खूप धन्यवाद करू इच्छितो का त्यांनी लोकांच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता शिवसेने सगळे पदाधिकारी जे लोक विकासाचा विषय घेऊन तुमच्या समोर आले होते, त्या विषयावर तुम्ही ठेवून आम्हाला 205पर्यंत 6पर्यंत तुम्ही पोहोचवलं. यासाठी सर्व जनतेचं खूप खूप धन्यवाद. जो विषय आता सोशल मीडियावर चालत आहे आणि नंतर न्यूज चॅनलवर सुद्धा चालत आहे, तो माझ्या मते एक पब्लिसिटी स्टंट आहे. आमच्या शिवसेनेमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग असून त्यांच्या बोलण्यावर आम्ही चालणारे सगळे शिवसैनिक आहोत. आम्हाला आमच्या आई बहिणीचा सगळ्यांचा आदर करणं आम्हाला पक्षात शिकवलं जाते. त्याचप्रमाणे ते अभिनेत्री आली असेल, ते भले लोकांसाठी अभिनेत्री असेल, पण ते आमच्यासाठी ताई आणि आमच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांसाठी ते ताईच होती. आम्ही आमच्या कोणत्याही बहिणीला त्रास होणार असं कोणतंही कृत्य करणार नाही आणि त्याच्यामुळे तो विषय आम्हाला तर असं वाटतं आमच्या शिवसैनिकांनी कोणतं असं काम केलं असेल, त्याच्यामुळे असं मला वाटतं की ते पब्लिसिटी स्टंट होता.